सर्व स्वामी भक्तांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पठण. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणे विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असते पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवणी आपणापुढे येती. पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया प्राश्य दूढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरे काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांचे. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाचे. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. 19 वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता पसरवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदवन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामादिबान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे गेले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारता उतरले. असो पुढे प्रौढपणे यत्न केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी दीक्षिताते समजले. जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयानी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जी सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती ते यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईले राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणवणे. तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आली. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी. तेथे आपण जाऊनी वैसावे हो अनुष्ठानी. श्रीगुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथून सत्वर. जवळी गेले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्नान पाहुणे आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठवणी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपोणे मागोनी येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते.
मध्याह्न स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्याने असता जाता वासरमणे संध्या स्नान करावे. करुणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृह सूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नव्हेचे. अय्या रामसेवेकरी राहतो होते गाणगापुरी त्यांनी देखून येसे परी बळाप्पासे बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नेते यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पुरवूजी. बळाप्पासे मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरुणी जेवले परी संकोच मानसे. जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदके बुडवावी. आणून या बाहेरी बैसोणी तिथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागले. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चित स्वप्नी 3 यती मूर्ती येऊन या दर्शन देती बळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रास्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्यसिद्धीत इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परीने ते झाले पूर्ण आणखी या काही दिन क्रम आपला चालवावा. मग पुणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आली गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी बळाप्पा तोचले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावर झाले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बळाप्पा पोचले येवोनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या सृष्टींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इतिसी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसोतो 11ोऽध्याय गोडा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होतो त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास भागित यात्रा आली भूत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पाथले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बळाप्पानी धावून दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायपोटी स्तोत्रपोटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करण बळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असे ध्रुप मंदिरात राजाज्ञे वाचून या तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन नित्य प्रातःकाळी उठवून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मुदकुरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग काय करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी त्यासी बाई आज्ञा करी असी आपण श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सुख कर सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार त्या करी व्यवस्थेचा होता पाय. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बळाप्पानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण कदा एक चित्त सर्व केले.
बळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बळाप्पाची या शरीरास व्याधी चढली रात्रंदिवस जैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बळाप्पासी यावे मरण विष तिथले कानवल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखिते विधींचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवकारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनोई समर्थांसी आपण सांगून बळाप्पासी शंकरपूजनी वर्चावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बळाप्पाची चित्ती विश्वास काही पेटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी ह्याची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावीची पूजन ती माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बळाप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोलले ऐकून बळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जाव्या इच्छी बळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बळाप्पा इथं करत असे. श्रीपाद म्हणे बळाप्पासी समर्थानं देते आज्ञेसी तरी टाकुणी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. ते याचे कपट्यांना जाणून अवश्य म्हणे या त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय त्यांनी टाकेल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उजळी सत्वरी येथे राहुणे चाकरी करी असे लिहित असे. स्वामीचरणी दृढ भक्ती बळाप्पासी जडली होती कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोतो द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराजे योगीराजे श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.